Hello everyone. Today I want to talk about very important skill that is English speaking. Friends, आजच्या जगात इंग्लिश ही एक केवळ लँग्वेज नसून अपॉर्च्युनिटीजची की आहे. Whether you want a good job, higher studies, traveling or confidence in public speaking, English can help you everywhere. Yes. Many people student thinks मला इंग्लिश येत नाही. People will laugh at me. मी मिस्टेक करतो. But remember one thing. Every fluent speaker was once a beginner. हो फ्रेंड्स, त्यांनीही काही एकदम सुरुवातीपासून ते फ्लुएंट बोलायला नाही लागले ना. त्यांनी आधी सुरुवात केली, तेही चुकले. पण हो, त्यांनी प्रयत्न सोडले नाही आणि तेच आपल्यालाही करायचे. आपल्यालाही प्रयत्न नाही सोडायचे. आपण जेव्हा लहानपणी चालायला लागलो, आपण पडलो, अनेकदा पडलो. मग आपण सोडलं का चालणं? नाही, आपण ट्राय करत गेलो. सेम तसंच इंग्लिश शिकतानाही मिस्टेक होणारच. आणि हो, लक्षात ठेवा, मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर लर्निंग. हो, चुका होणारच आहे. प्रत्येकाने चुका होत असतात. पण एकच आहे आपल्या हातामध्ये, की त्या चुका पुन्हा नाही होऊ द्यायच्या आणि ट्राय करणं नाही सोडायचं. असं नाही की एकदा चूक झाली, दोनदा चूक झाली, अरे यार मला तर येतच नाहीये म्हणून तुम्ही ट्रायच नाही करणार. नो, ट्राय करणं सोडायचं नाहीये. नाव द क्वेश्चन इज इंग्लिश इम्प्रूव्ह करायची कशी? सो फ्रेंड्स, बरेच वेज आहेत ज्याने तुम्ही तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतात. सो फर्स्ट आहे स्पीक एव्हरी डे. रोज स्वतःशी बोला. कोणी घरात असेल, लहान मुलं असेल, कोणी व्यक्ती असेल, तुम्ही त्यांच्याशी रोज बोला. हे बघा फ्रेंड्स, स्वतःसाठी अर्धा तास तुम्हाला रोज काढायचा आहे. अर्धा तासाला डिव्हाइड करायचंय आणि सुरुवातीला 5 मिनिटं द्या. कारण सुरुवातीला तुम्हाला असं असेल की मला तर येतच नाही, सो मी बोलणार काय? तर सुरुवातीला 5 मिनिटं द्या. 5 मिनिटं पुरेसं आहे आणि बोला. काहीतरी बोला. चुका, पण बोला. बोलायचं सोडू नका. सेकंड थिंग की लर्न न्यू वर्ड्स. नवीन शब्द शिकत राहा. आणि फ्रेंड्स, आता जे आपण पुढे बघणार आहोत ना, त्याने तुम्ही नवीन वर्ड शिकणार आहात. थर्ड बघा, थर्ड आहे लिसन टू इंग्लिश. इंग्लिश ऐका. तुम्हाला जे काही आवडत असेल ना, म्युझिक आवडत असेल तर इंग्लिश सॉन्ग ऐका. मूव्ही आवडत असेल तर इंग्लिश मूव्ही बघा. पॉडकास्ट आवडत असतील तर इंग्लिश पॉडकास्ट बघा. आणि हो, YouTubeला भरपूर असे व्हिडिओज असतात जे तुम्ही बघू शकतात. आणि द्या, बघा, ऐका. व्हिडिओज ऐका. ते काय बोलतायत प्रॉपर. तुम्हाला जर कळत नसेल तर सबटायटल लावा. त्यांना ऑन करा आणि बघा ते काय बोलतायत आणि तुम्ही त्यांच्या मागे रिपीट करा. हे बघा, YouTube चॅनलला बरेच टॉपिक असतात. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही बघू शकता. पण आय प्रेफर की तुम्ही ना डेली यूज सेंटेन्सेस मोस्ट बघा. म्हणजे जे स्टार्टिंगला जे बिगिनर्स आहेत ना, तर त्यांनी डेली यूज सेंटेन्सेसचे व्हिडिओज बघा. त्याने काय होतं ना फ्रेंड्स, डेली यूज सेंटेन्सेस आपण खरंच यूज करतो. आपल्या डेली यूजमध्ये त्या सेंटेन्सेसचा यूज होत असतो. सो तुम्ही इंग्लिश बोलणार. तुम्हाला, कारण जे जॉबला जातात ते ठीक आहे, त्यांचं तिथं बोलणं होतं, एन्व्हायरमेंट असतं तिथं की आपण इंग्लिश बोलू शकतो. स्कूल कॉलेजेसमध्ये एवढं नसतं, पण ठीक आहे, आपण फ्रेंड सोबत थोडंफार बोलू शकतो. टीचर्स आपलं बोलतात तर ते शब्द आपल्या कानावर पडतात. पण तिथेही आपली एवढी प्रॅक्टिस नाही होत. घरी असतात, जसे की लेडीज असतात, सिनियर सिटिझन्स असतात. सो त्यांना असं असतं की त्यांना तर ऑप्शनच नसतं की आपण बोलायचं कोणाशी. त्यांना बोलायला कोणी नसतं. सो तुम्ही मिररमध्ये उभं राहायचं आणि स्वतःशी बोलायचं. आणि तुम्हाला बोलायला खूप छान चान्स आहे, कारण आपण जे मराठीत बोलतो ते तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. थिंक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये विचार करा. असं नाही की तुम्ही मराठीत विचार करणार आणि मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार. नो. खूप चुका होतील आणि अक्षरशः तुम्हाला कंटाळा येईल. तर डायरेक्टली इंग्लिशमध्ये विचार करा. आणि हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही रोज वाचणार, रीड करणार इंग्लिशला, ऐकणार, स्वतः बोलणार. सो पहिला दिवस त्रास होईल. सुरुवातीचे 8 दिवस त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टींचा. बट येस, 9व्या दिवशी तुम्ही ॲटलीस्ट 5 सेंटेन्सेस तुम्ही स्वतः बोलणार याची गॅरंटी मी देते. हो, तुम्ही फक्त ट्राय करा. आणि अ, आणि डोंट फिअर. घाबरू नका. इंग्लिश बोलायला घाबरू नका.
मिस्टेक्स होतील, होऊ द्या. तुम्हाला कोणीही जज करत नाहीये. आणि जर कोणी तुमच्यावर हसतही असेल ना, तर हसू द्या. तुमच्याकडे कोणतरी हसतंय ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे वाईट वाटून नका घेऊ. आणि जे आज हसताय ना, उद्या ते नक्की तुमची वाह-वाह करतील जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलायला लागाल. सो त्यांच्या हसण्याकडे लक्ष देऊ नका फ्रेंड्स. ट्राय करत राहा. सो ह्या ज्या मी स्टेप सांगितल्या, तर तुम्ही काय करू शकतात, की तुम्ही वाचू शकतात. न्यूजपेपर असेल, बुक असेल तुमच्याकडे एखादं इंग्लिशवालं, सो ते वाचा. आणि ते वाचत असताना तुम्हाला जे वर्ड्स नाही कळत आहे ते लिहून ठेवा. त्याने काय होईल, की मी जसं सांगितलं तुम्हाला, की लर्न न्यू वर्ड्स, तर तुम्हाला नवीन शब्द भेटत जातील. तुम्हाला त्याचे मीनिंग समजत जातील. तुमची व्होकॅब्युलरी पण वाढते. तुम्ही रीड पण करताय. आणि हो, रीड करताना मोठ्याने रीड करायचं. मनात वाचू नका. मनात आपल्याला येतं, पण जेव्हा तुम्ही मोठ्याने वाचणार, लाऊडली म्हणजे मोठ्याने बोलणार, तेव्हा तुम्हाला जे काही शब्द आहेत, तर ते प्रोनाउन्सिएशन कळेल. सुरुवातीला चुकाल आणि बघा तुम्हाला कळेलच. सुरुवातीला आपल्याला एखादा शब्द जड जाईल वाचायला, तर तुम्ही मोठ्याने बोलणार ना, तर तुम्हाला नाही समजणार. तुमच्याकडे फोन आहे, तुम्ही Googleला टाका, तिथं असतं. तिथे तुम्हाला तो वर्ड बोलून दाखवतात. तसा रिपीट करण्याचा ट्राय करा. पण बोला आणि मोठ्यानेच वाचायचं. सो त्याने तुमचं प्रोनाउन्सिएशन क्लिअर होईल. तुमच्या जिभेला त्याची सवय होईल. त्याच्यामुळे आपल्याला मोठ्याने वाचणं गरजेचं आहे. ऐका, आता आपण आज हा अर्धा तास जो दिला होता ना, तर काय करायचं, की सुरुवातीचे 10 मिनिटं रीड करा. त्यातून ते न्यू वर्ड्स काढून ठेवा. देन उरलेले 10 म्हणजे आता 20 मिनिटं उरलेत. सो 10 मिनिटं ऐका, गाणं ऐका, मूव्ही बघा. असं नाही की मग आता मूव्हीला बसलोय, सो मग 3 तासाचा मूव्ही मग काय करू? तुम्ही आधी एक तर मूव्ही बघून घ्या, त्याला ऐकून घ्या. तुम्हाला त्यातले काही डायलॉग्स आवडले असतील तर ते लिहून ठेवा. ओके, साईडला. आणि मग जेव्हा नंतर तुम्ही बोलणार, सो तेच रटा. ते जे तुम्ही डायलॉग्स लिहिलेले आहेत ना, तेच रटा. कारण जेव्हा बोलण्याची वेळ येते ना, तर आपल्याकडे टॉपिक नसतो. आपल्याला असं वाटतं, मला तर बोलताच येत नाही, मग मी बोलू कशावर? मी बोलू काय? तर तुम्ही जे काही वाचलेलं असेल, जे काही ऐकलेलं असेल, ते एका पेजवर लिहून ठेवा. हवं तर आपल्याला पॅरेग्राफचा पॅरेग्राफ नाही हे करायचंय. 5 सेंटेन्स लिहा सुरुवातीचे, जे तुम्हाला आवडले असतील. किंवा पुस्तकमध्ये जे काही तुम्हाला फर्स्ट पॅरेग्राफमध्ये 5 सेंटेन्सेस आवडले असतील, ते लिहून ठेवा. जे काही तुम्ही ऐकलेलं असेल, पॉडकास्ट, म्युझिकचे पण ना, आपण गाणे म्हणतोच ना, आपल्या हिंदी मराठीतले आपण गाणे म्हणतोच, तसं इंग्लिशचे तुम्ही गाणं लिहून ठेवा. ते गाणं बोला. जर तुम्ही काहीतरी डेली यूज सेंटेन्सेस बघितले असणार ऑर अदर काही व्हिडिओज बघितले असणार, तर तुम्हाला त्यातलं आवडलेलं. आणि असं नाही, खूप सारे नाही की तुम्ही पूर्णच व्हिडिओ लिहून ठेवला आणि मग तो नंतर बोलताय, तर तसं करणार ना, तर तुम्ही नंतर कंटाळा. सो हळूहळू स्टार्ट करायचं. सो 5 सेंटेन्सेस लिहा, रटा, बिनधास्त रटा, रटून घ्या. आणि मग पुन्हा तरी समोर एखाद्या लहान मुलाजवळ किंवा कोणीही नसेल ना फ्रेंड्स, सगळ्यात बेस्ट आहे मिरर समोर. मिरर समोर उभे राहा. मिरर समोर उभे राहिल्यावर ना, तुम्हाला तुमचं पोश्चर कळतं. मी कसा उभा आहे, मी कसा बोलतोय, माझे एक्सप्रेशन्स कसे. सो ते सगळ्यात बेस्ट आहे. सो तसं करा आणि ते 5 सेंटेन्सेस रटा. असं तुम्ही डेली केलं ना, मी खरं सांगते, तुम्ही हे फक्त 8 दिवस करा. 8 दिवस तुम्हाला थोडं जड जाईल. नंतर 9व्या दिवशी तुम्ही स्वतः बोलायला लागाल ऑलरेडी. आणि ना, असं नाही की जे तुम्ही मागे शिकलेले ना, ते रिपीट पण करत चला. त्याने काय होईल, तुमची प्रॅक्टिस अजून जास्त छान होईल. ते वर्ड्स तुमच्या सतत म्हणजे प्रोनाउन्सिएशन मध्ये राहतील. त्याला तुम्ही सतत प्रोनाउन्स करणार तर चुकणार नाहीत. तुमची बोबडी नाही बनणार. सो ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. आणि मग नंतर हळूहळू तुमचा वेळ वाढवा. 1 तास रोज जरी दिला ना तुम्ही ह्या गोष्टीसाठी, तरी भरपूर आहे. सुरुवातीला अर्धाच तास द्या. आणि तुमच्याकडे नंतर वेळ नसेल ना, अर्धा तास इज इनफ. आणि तुम्हीच बघणार तुमच्यामधला इम्प्रूव्हमेंट. आणि येस, तो आनंद वेगळाच असतो. सो फ्रेंड्स, ट्राय करा. मला कमेंटमध्ये काहीही शंका असेल तुम्हाला, कुठल्याही गोष्टीची, तुमच्यासोबत कोणी नाहीये बोलायला, मला सांगा. मी तुमच्याशी बोलेन. अँड डोंट फिअर मिस्टेक्स होतील ना, तर घाबरू नका. पीपल मे लाफ फॉर अ मिनिट, पण जर तुम्ही इंग्लिश बोलायचं स्टॉप केलं ना, तर तुम्ही
वर्षानुवर्ष तुम्हाला स्वतःला कोसाल आणि मी तेव्हा का नाही ट्राय केलं. आणि एकदाचं जेव्हा वेळ निघून जातो ना फ्रेंड्स, तर नंतर आपल्याकडे फक्त पस्तावा उरतो. त्याच्यामुळे वेळ आहे ना, तर तेव्हा त्याचा उपयोग करा. बोला, फक्त बोला. मी खरं सांगते. ट्राय करत राहा. सुरुवातीला तुम्ही चुकणार, मान्य आहे. होतील चुका, पण त्यांना दुरुस्त पण करा. मी तुम्हाला सांगितलं, की ते 5 सेंटेन्सेस लिहून घ्या. त्याच्यामुळे असं होईल, की तुम्ही चुकणारही नाहीत. म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहील, की मी जे बोलतोय ते चुकतंय की बरोबर आहे. तुम्ही 5 सेंटेन्सेस जे बोलायला घेणार, तुम्ही बोलताना समजा चुकलं, तर तुम्हाला नंतर माहिती आहे, की मी कुठं चुकलो, काय चुकलं ह्या सेंटेन्समध्ये. सो त्याने असं होईल, की तुम्ही बरोबरच इंग्लिश पण बोलणार. सो ही खूप छान प्रॅक्टिस आहे. तुम्ही करा आणि मला रिझल्ट नक्की सांगा. फ्रेंड्स, इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट. इट इज जस्ट अ स्किल अँड एव्हरी स्किल कॅन लर्न विथ प्रॅक्टिस. रिमेंबर, कॉन्फिडन्स डझंट कम्स बिफोर स्पीकिंग. कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम स्पीकिंग. सो फ्रेंड्स, आज तुम्ही 5 सेंटेन्सेस बोलले. उद्या 6 बोला, परवा 7 बोला. रोज एक-एक सेंटेन्स त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करत जा. अँड येस, वन डे यू विल प्राउडली से, आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. सो फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंग्लिश बोलत राहा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हॅव अ ग्रेट डे.